तर आज आपण एक चॅलेंज करणार आहे. आम्ही डिसाईड केलं आहे की आज आम्ही पूर्ण रात्र नाईट आऊट करणार आहे, ते पण घराच्या बाहेर. येस, लिटरली आम्ही घराच्या बाहेर गॅलरीमध्ये पूर्ण रात्र काढणार आहे. सो लेट्स गो. रात अकेली है, बुझ गए दिए, आके मेरे पास, कानों में मेरे. तर पूर्ण सुमसाम झालं आहे. आता कोण पण जागे नाही आहे इथे. थोडीशी फाटते आहे. कॉमेडी म्हणजे आम्ही हा सगळ्यात वर्स्ट डिसिजन घेतला आहे माहिती आहे. आज असं नाईट आऊट वगैरे करायचं आणि का शिल्लक 1 रुपयाची हवा पण नाही आहे. सिरियसली गरमी होते आता मला. घरात AC चालू आहे आणि ही केस बीस सोडून आम्ही हेअरस्टाईल बिस्टाईल बांधून आणि फुल घामाघूम झालो आहे. सो दिस चॅलेंज इज गोइंग टू बी अ टफ वन फॉर अस. झाला हिची हेअरस्टाईल गेली. कॉफी पितो आहे, बर्फ पूर्ण मेल्ट झाला आहे. काय मतलबची नाही आहे ही कॉफी पण. आणि एवढी गरमी आहे ना लिटरली की वाट लागणार आहे. आय डोंट नो कसं नाईट आऊट हे आम्ही काढणार आहे. ऑलरेडी आम्ही घामाघूम झालो आहे क्रेझीवाला आणि केस बांधले आहेत आम्ही लोकांनी. ते नट्टापट्टा आता जमत नाही आहे. आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजले आहेत. विच आय कॅन शो यू गायज. इट्स 11:59 ऑलमोस्ट. म्हणजे आता 1 मिनटात 12 वाजतील. ज्यांचा कोणाचा पण हॅपी बर्थडे असेल तर हॅपी बर्थडे टू यू. झाले 12 वाजले आहेत. हॅपी बर्थडे. आणि काय करणार आता ते बसून. काय करायचा. माझ्याकडे एक खूप मस्त आयडिया आहे. बोल काय असेल ती आयडिया. गेस कर. आपण करूया भूताच्या स्टोऱ्या. व्हॉट्से ऑलरेडीच फाटते आहे. इथे खूप म्हणजे लिटरली सुमसांग आहे. आणि तुम्हाला एक मी भूताची गोष्ट सांगते. आता जिथे आम्ही बसलो आहोत ना, त्या एक्झॅक्ट घराच्या बाहेर गॅलरी आहे आणि तिथे बसलो आहोत. आणि या गॅलरीच्या साईडलाच एक मोठा बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये राहायची एक पारसी आंटी. आम्ही तिला पारसीनबाई बोलायची. तिला आम्ही पारसीनबाई बोलायचो. लिटरली आहे ना, ती म्हणजे एकटीच राहायची आणि तिचा म्हणजे नोकर असायचा, हेल्पर. आणि ती जरा म्हातारी होती आणि ती म्हणजे म्हातारी आणि सुकडी एकदम. आणि स्कर्ट आणि ते पारसी लोक कसं घालतात स्कर्ट आणि म्हणजे टॉप वगैरे असं घालायची ती. पारसी होती ती. हां, तेच एक अशी आहे ना गॅलरी आहे म्हणजे. आणि ती अशी बाहेर यायची, डोर ओपन करून तो गॅलरीचा आणि ना असं बघायची. आणि आम्ही रात्रीचे ना इथे अगोदरपासून बसायचो विथ फॅमिली वगैरे. मग ती अशी यायची ना डायरेक्ट. आणि तिचे केस असे बॉयकट असायचे एवढे एवढे. हां, म्हणजे एवढे एवढे बॉयकट असायचे आणि पूर्ण केस लिटरली काळा नसतो. हां. आणि ती अशी यायची हळूहळू आणि ना तिकडे उभी राहायची आणि केस विंचरत बसायची. भाई रात्रीचे कोण अशी चुळायला द्यायचे.
शेट माझी आता स्पॅक विंचरात बसायची भाई crazy levelची फाटायची ना तिला बघून की भाई आली 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 पळा. रात्रीची येऊन ती बाहेर जाते म्हणजे असं ते चेटकीन लोक चेकिंग नाही ते आपण हॉरर मूवीजमध्ये कसं बघितलं की रात्रीचे म्हणजे ते भूत लोक फॉरेनर असं बेरोनिका वगैरेमध्ये आपण बघितलं ते लोक व्हाईट कलरचं गाऊन घालतात असं शॉर्टवाला तसं ती रात्री झोपताना तसं गाऊन घालायची आणि लगेच आंघोळ वांघोळ करायची आणि बाहेर यायची आणि हे तिथे बघत राहू नको नॉनसेन्स बाहेर यायची आणि केस विंचरत बघायची बाई आम्हाला ह्याच्यापेक्षा अजून हॉरर काही नाही वाटत तिला बघूनच आमची वाटायची शी वॉज अ गुड पर्सन. पण हे तर ठीक आहे. तुम्हाला एक रिअल स्टोरी ऐकायची आहे. काय झालं होतं एकदा म्हणजे ही जे आम्ही इथे राहतो ना तिथे खूप सारे असे हॉरर स्टोरीज झाल्यात अगोदर म्हणजे जेव्हा आमचे पंजोबा वगैरे होते ना तेव्हा असे हॉरर स्टोरी खूप झाल्यात. एकदा तर काय झालं होतं की म्हणजे जेव्हा माझे आजोबा वगैरे होते ना तेव्हा त्यांना आहे ना रात्रीचे 2:30 की 3 वाजता अराऊंड आहे ना इथे खाली आमच्या इथे अशी मोठी असा स्पेस आहे तिथे कोणतरी रात्रीचे 3 वाजता कपडे धुतोय लिटरली असा आवाज आला होता. तुला लक्षात आहे कधी स्टोरी? हां मला लक्षात आहे. तर मग ॲक्च्युली काय सीन होतं एक्झॅक्टली तर आमच्या घराच्या बाजूला एक्झॅक्टली एक मोठा वडाचं झाड होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल प्रॉपर महाराष्ट्रीयन लोकांना माहिती असेल की वडाच्या झाडावर नेहमी भूतं लटकलेली असतात चेटकीन लटकलेले असतात भाई क्रेझी. तर आमच्या इथे मोठा वडाचा झाड होता लिटरली त्याचं पूर्ण फांद्या वगैरे आमच्या घरावर यायची म्हणजे इतकं प्रचंड मोठा झाड होता. तर मग तो त्या झाडावरती चेटकीन बाई आमचं लक्ष घडी त्या ओ शिट हाऊ वी आर गोना सर्वाइव्ह दिस आय डोंट नो ते जाऊ दे. तर मग त्या झाडावर असं बोलायचे की लिटरली चेटकीने बसायचे आणि ते लोक सकाळी उठून असा आवाज यायचा हे लोकांना 3-4 वाजता की भाई कोणतरी कपडे धुतो आहे नळाचा आवाज येतो आहे पाण्याचा आवाज येतो आहे बल्कि सगळे झोपलेले असायचे. देयर वॉज नो वन अराउंड 3 o'clock हू डज दॅट. तो ऑब्वियसली सगळ्यांची फाटायची हे सगळं पण कोण जायचं नाही बघायला. तर मग हा एक इन्सिडेंट आहे जेव्हा माझ्या आजी आजोबांनी हे सगळं एक्सपिरियन्स केलं होतं. तर हा एक स्टोरी होती मगाशीची चुमचुमा. तर ही एक स्टोरी होती जी मगाशी तुम्हाला मिट्टूने सांगितली. माझ्याकडे एक अजून एक स्टोरी आहे मिट्टू आई फॉग खेळ सैरावैरा बाई गाईस आता मी जस्ट तुम्हाला भूताची स्टोरी सांगत होती आणि आमच्या व्हिडिओच्या स्टँडची फ्लॅशलाईटच बंद झाले आपोआप बंद झाली. ओ फक इट इज लाईक बाई माझी फाटते आहे किती वाजले. आता तुम्हाला स्टोरी बोलता बोलता एक हॉरर सीन झाला आमच्या. ही बाई मेंटल आहेस का तू पागल आहे का बाई माझी फाटली असं करू नको. सॉरी बोल मी जाईन चुपचाप भाई चॅलेंज बिलेंज येणार खड्ड्यात झोप येते चुडाची बाईचे केस मी कापून टाकतात टकला करीन तुझे करले केसांचं. मिट्टू असं बघशील ना डोळे काढून गोट्या घेऊन इट्स अ डायलॉग. फालतूगिरी नको करू ना स्टोरी बोल माझी फाटते गाईज. तर मग एक ऑलरेडी इन्सिडेंट झाला आहे आता जस्ट भूताची स्टोरी बोलता बोलता आमच्या स्टँडची लाईट जी रिंग लाईट टाईप्स असते छोटीशी ती बंद झाली मतलब नेगेटिव्ह एनर्जी इज अराउंड. तर काय नसतं येस तर मग देवाचं नाव घेऊन मी तुम्हाला दुसरी स्टोरी सांगते आहे. तर ती स्टोरी तुला लक्षात आहे की नाही मला माहिती नाही आहे. ती बिल्लीवाली ब्रो ती तर एक्झॅक्ट झाली आहे आपल्याबरोबर इन्सिडेंट. आपल्याबरोबर अजून
एक स्टोरी आहे ब्रो, एक क्रेझी ना, ही इकडची स्टोरी तुम्हाला सांगते. तर आतमध्ये आहे ना एक प्रॉपर असं गोल चाळ टाईप आहे. तर मग असे चाळीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना घरं असे समोरासमोर वगैरे असतात असं. तर मग एक जाग्यावरती म्हणजे एकाच्या घरामध्ये असं सीन झालेलं, एक काका पुऱ्या तळत होते आणि नंतर तिकडे ऐकलं गेलं होतं की मागच्या बिल्डिंगमध्ये की आजूबाजूला कोणीतरी सुसाईड वगैरे केलेलं. आणि असं म्हणजे असं चालू होतं रूमर्स की म्हणजे तिची आत्मा वगैरे फिरते अँड ऑल. तर त्या ड्युरेशनमध्ये ते काका तिथे म्हणजे त्यांचं किचन एरिया होता तो आणि किचनच्या बाहेर एक अशी खिडकी होती. खिडकीच्या इथून अशा पुऱ्या वगैरे तळत होते जनरली. आणि नंतर ते असेच बोलतात आहे वगैरे वगैरे. माझे घरवाले पण होते तिथे त्यांच्याबरोबर, म्हणजे आजोबा वगैरे आजी आणि आय डोंट नो. तर ते लोक वगैरे सगळे होते आणि ते लोक असे मस्त गोष्ट करतात आहे, असं बोलतात आहे आणि ते काका आपल्या पोरी वगैरे तळतात आहे. आणि अचानक मध्ये त्या खिडकीमधनं असा legit हात बाहेर आला. आणि त्या हातामध्ये असे पूर्ण असे ती म्हणजे बाईच होती. बाईचा हात होता. कारण तिने बांगड्या वगैरे घातल्या होत्या अशा हिरव्या, तेव्हा ते लोक बोलत होते हां. अशा हिरव्या बांगड्या घातल्या आणि होत्या. असं लिटरली ते बँगल्सचा आवाज आला. तर ते काका लेजिट त्यांच्या घरातनं धावत बाहेर उडी मारली आहे त्यांनी आणि पळत सुटले आहेत बाहेर रेकत की जसं काय झालं. आणि मग नंतर तो हात असा आला ना खिडकीतून, मग नंतर ते काय केलं त्या काकाच्या म्हणजे बायकोनी तेल गरम तेल लिटरली तिच्या हातावर ओतलं. म्हणजे आणि तो जेव्हा तो हात आला ना असा खिडकीमधून तेव्हा आवाज पण आला होता, म्हणजे असं म्हणजे हा असं काहीतरी अजीब आवाज आवाज आला होता. म्हणून तिने काय केलं, तेल पूर्ण तिच्या हातावरच ओतलं असं. लिटरली झाले म्हणजे फाटते माझे आता. इन्सिडेंट एकदम डेंजर होता. लिटरली असा मांजर रडण्या वगैरेचा आवाज येत होता त्या टाईमाला अँड ऑल. सो दिस इज वन ऑफ द हॉरर इन्सिडेंट. आणि आमच्याबरोबर एक एक्सपिरियन्स झाला आहे. म्हणजे आम्ही सगळे कझन्स एकदा असे नाईट आऊट करत होतो. आमच्या इकडचं नाही सांगत मी, आमच्या कझनच्या घरी करत होतो. तर आम्ही फुल असे 5-6 बहिणी सगळे असे झोपलो एका रूममध्ये. आणि हे लोक सगळे छोटे होते, मोठी छोटी होती. तर ही आणि सगळे छोटे बहिणी वगैरे असे झोपून गेले आणि मी आणि माझी कझिन कल्ली, जर तुम्ही बघितलं असेल तिला कोणत्या तरी व्हिडिओमध्ये, तर आम्ही दोघं म्हणजे एकदम असे गॉसिप करत होतो फुल नाईट आऊट. आम्ही लेजिट नाईट आऊट बडबड हॉरर स्टोरीज पण झाले होते लक्षात ऐकतर. तर मी फुल अशी बडबड आमची कंटिन्युअसली अशी चालू आहे आणि पूर्ण रात्र बोलतो आहे असं तसं झालं ते झालं. असं आमचा म्हणजे फ्रेंड, शी इज मोर लाईक अ फ्रेंड टू मी. असं बोलतो आहे आणि एक पॉईंट आला आणि आमची जी फाटली आहे ना त्या क्षणात आम्ही लिटरली दरवाजाच्या बाजूलाच झोपलेलो. कारण का एवढे सगळेजण घरामध्ये आम्ही सगळे झोपलो आहे. तर आम्हाला बडबड करायची होती, तर आम्ही फुल दरवाजाची इथे झोपलो होतो. बोलतोय रात्रीचे अराउंड 2:30-3 o'clock झाले होते. आणि बोलतोय असे पण नाही की आम्हाला झोप येते, अर्ध झोप येत आहे किंवा वॉटेवर. आम्ही लेजिट डोळे खोलून असे जागे आहोत. आणि असं सीन झालं की कोणीतरी आहे ना धड जोरात असा दरवाजा ठोकून गेला. आणि हे फक्त मी आणि माझ्या बहिणीनीच ऐकलं, अजून कोणी नाही ऐकलं. लिटरली माझ्या शहारे उठल्यात हातावर. आणि आमची दोघांची जीभ फाटली आहे ना, जीभ फाटली आहे. आम्ही दोघी चादर अशी तोंडावर घेऊन झोपून गेलो आहे. नेक्स्ट डे आम्ही मग सगळ्यांना विचारायला लागलो की तुम्हाला आवाज आला का. एव्हरीवन वॉज लाईक की नो, आम्हाला काहीच आवाज नाही आला. आम्ही तर झोपलो होतो, आम्हाला माहिती नाही, आम्हाला काहीच असं काय आवाज नाही आला. भाई इतक्या जोरात दरवाजा ठोकून कोण पण असेल तो गेला आहे किंवा वॉटेवर. अँड दॅट इन्सिडेंट वॉज सो हॉरर की भाई कधीच आयुष्यात विसरणार नाही. आम्ही लिटरली तोंडावर चादर टाकून एकमेकांना पकडून असे लेजिट, आम्हाला नाही आवडत कडल करायला, आम्ही लेजिट असे एकमेकांना पकडून असे झोपलो. बापरे, तो एकदम हॉरर एक्सपिरियन्स होता. आता थोडंसं आम्ही असंच लेटतो आहे, चिल करतो आहे.
तुला काय बोलायचं? मला गाणं गायची इच्छा होते, तर मी गाणं गाते तुमच्यासाठी गाईस. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं. कमेंट करा गाईस, माझा आवाज कसा होता. एवढा घाण सूर होता ना की मला झोप आली, लिटरली बोलते मी. तर मग असं ढगाखाली झोपून जरा बरं वाटतंय. तर आम्ही विचार केला की अंताक्षरी खेळतात झोपून. एवढं लिटरली मस्त व्ह्यू वाटतोय ना की मज्जा येते. सगळ्यात जास्त मजा तर या माईकवर बोलायला. ए पागल, सगळे झोपलेत. 1 वाजल्या रात्रीचं काय किकी 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 हसते. एक नंबर की स्पाय एकदमची. गाईस आम्हाला बोर होतं, तर आम्ही विचार करतो अंताक्षरी खेळा. चल बेटे बेटे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करूया अंताक्षरी लेके प्रभू का नाम. तुझ्यात आलाय. बाईक कशाला पकडते मी तुला देते. लवकर गायचं. पकडते कशाला गा. ती बाईक पकडण्याची फिलिंग येते ना. सूर एकदम. माईक चेक. मवरून कोणतं गाणं येतं गाईस? सगळ्यांना माहिती आहे बाई, तू कशी विसरू शकते बाई. टिक 1 टिक 2 टिक. मैं तेरे प्यार में मैं तेरे नाही आहे ते, हम तेरे आहे. मैं तेरे. पण मवरून कोणतं गाणं येतं? मी गाते ते. मी हरली. चालेल, तुला आता मला काहीतरी ऑर्डर करायला लागणार भाई. हा चॅलेंज होता. तुम म से हम गाएंगे, सबका फेवरेट. बाई म बनवलं झाले ते अंताक्षरी खेळले नाही वाटत. 1 2 3 गो. मैया यशोदा टिडिंग टिडिंग तेरा कन्हैया टिडिंग टिडिंग टिडिंग. हे पूर्ण ते का? मैया यशोदा ये तेरा कन्हैया, पंकज में मेरी पकड़ी है भैया. बसला आता पकड़ी है भैया. भैया आलं तुझं. यो ना. एक चल यार, मला बोर होतं, कंटाळा आला गाणी वगैरे खेळायला. योवरनं पण नाही गाणं आहे तुला? यादों की बरसात. हे कोणता आहे योवरून यार? मला तर येत आहे. मी गाऊ काय? मी सांगू? मी सांगेल. तू सांग. मी सांगू. ये महीना पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया पोपट का, ताला लगाया चांदी के. ढिंचक. गाईज आता आम्हाला लागली आहे भूक. सो मिट्टू इज ऑर्डरिंग समथिंग टू ईट झोमॅटोवरून किंवा काय माहिती काय ओपन केलं आहे. सो व्हॉट आर यू गोना ऑर्डर? मला पिझ्झा खायचे. पिझ्झा. And I'm not interested in that. So let's see, what is she ordering? What is this? This is a Burger King. Burger. आता वाजले आहेत रात्रीचे 1:15 आणि आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही ऑर्डर केलं बर्गर किंग. लेट्स ईट देम. गाईज आता आम्ही खाणार आहे बर्गर. बघू शकतात. वाव, जुगाड नेक्स्ट लेवल. खाऊन दाखव बाई. जुगाड देखो. लेट्स गो.
गाईस नाव द सर्वायवल लेवल इज गॉन. खूप जास्त गरमी होते म्हणून आम्ही डिसाईड केलं की आता चुपचाप जाऊया घरात झोपायला. बस झालं. हे बघा तुम्ही बघू शकता आम्हाला पूर्ण घाम सुटलाय लेजिट. सिरियसली थोडी पण हवा नाही आहे इथे. 1% पण हवा नाही. आम्ही मरू पूर्ण रात्र इथे. खरंच. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. लेट्स गो. बाय. गुड बाय. नाईट. गुड नाईट आणि भेटू परत एक नवीन व्लॉगमध्ये अशाच.